तुम्ही व्हिडिओ घ्या, मी फेसबुकला लाईव्ह करतो. स्टँड नाही आणलेलं का? नाही ना, स्टँड नाही. स्टँड आहे ना, असं आडवं येतं ते. आणि तो पाहिजे होता आडवा व्हिडिओ, आडवा हे करता आला. येत आलं असतं. पण त्याला रोटेट करता येतो ना. हा केला ना मग का पुढे घेता का दादा? हां बरोबर. का बरं लाईव्ह नाही ना, या याच्यात आवाजात तो आवाज येऊ. आवाज येतो छान. या, बसा. तुम्ही व्हिडिओ घेताय का? नाही, पूर्ण नाही. थोडा आवाज रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. Thank you.
काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार टाळी वाजवायच्या टाळी जोरात आता त्याला चाल द्यायची का अच्छा हो हेच ते मी तेच शिकलोय ना Thank you.
घरी गेले
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय त्यासी वावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स देहुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय त्यासी वावे उतराई ठेविता पायी जीव थोडा महायोग पीठे तदेवी मत्या परम पुंडलिकाय दातो मुनिन्द्रे समागते तिष्ठन्तनात्मगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकडून प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु
कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तीर्थराज देहू ही भूमी पवित्र तिथे नांदतो संत तुकया सुपात्र स्मरणे हृदयाच्या गणती पुण्य राशी नमस्कार साष्टांग वासी मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय विश्वभूषण चिन्मय स्वरूपी वैराग्याची मूर्ती देऊ निवासी श्रीमंत श्री तुकोबारायांचा गाथेतील 3 चरणांचा संतपर हा अभंग आहे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी वारे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुकोबाराय म्हणजे संतांची जी परंपरा आपल्या महाराष्ट्राला किंवा संपूर्ण विश्वाला लाभली यातून खरं तर संतांचे आपल्यावर काय उपकार आहेत हे प्रतिपादित करण्यासाठी या अभंगाची रचना आहे. तर असं म्हटलं जातं की फक्त 3 व्यक्तींचे उपकार आपल्यावर असतात. एक परमेश्वराचे, दुसरे आईबापाचे आणि तिसरे संतांचे. क्रम तुम्ही कोणताही लावा. मी जे माझ्या बुद्धीला सुचलं तशा क्रमाने मी बोलतो. आता या क्रमामध्ये देवाचे जर उपकार आपण पाहिले तर देवाच्या उपकाराला सीमा आहे, मर्यादा आहे. आई वडिलांच्या उपकाराला सीमा आहेत, मर्यादा आहेत. परंतु एकमेव जगातले संत असे आहेत की त्यांच्या उपकाराला सीमा नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या संतांचे उपकार काय आहेत म्हणून काय या प्रश्नाने सुरुवात करून एक विधान तुकोबाराय या अभंगाच्या सुरुवातीला करतात. त्यानंतर तुकोबाराय असं म्हणतात की संत आम्हाला जागवतात. 3 क्रियापद विशेषत्वाने या अभंगात दिसतात. जागवतात, शिकवतात आणि सांभाळतात. ते क्रम पण किती महत्वाचे आहेत पहा. पहिले जागवणं महत्वाचं आहे आपल्याला, नंतर शिकवणं महत्वाचं आहे. जाग आल्यानंतर शिकवणं. आणि नुसता शिकलेला म्हणजे सुसंस्कृत असतोच असं नाही, त्याला सांभाळावंही लागतं. असा थोडक्यात शब्दार्थ या अभंगाचा. उर्वरित कालावधीमध्ये आपण भावार्थ पाहूया. विठ्ठल विठ्ठल. खर तर या कीर्तनाच्या सुरुवातीला अल्पसा परिहार देणं अगत्याचा आहे. मला अत्यंत मनापासून आनंद होतोय की मला जे शिकवणारे गुरु आहेत असं म्हटलं जातं की इसवी शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अनेक त्या ठिकाणी गोष्टी जोडून येतात संप्रदायामध्ये असताना
आणि त्यात एक प्रसंग छान वर्णन केला जातो की रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद बदलले. असतील नसतील त्या भागाकडे मी जाणार नाही, परंतु आज ती गोष्ट मला खऱ्या अर्थानं सार्थक अशी वाटते. मला ज्यांनी 2-3 वर्षापूर्वी मला टाळ धरता येत नव्हता. अभंगाची गाथा काय असते, मी शिक्षक आहे पेशाने, माझा विषय आणि मी मला एवढा सोडून मला काहीच माहित नव्हतं. परंतु माझ्या गुरूंनी मला हे शिकवलं आणि मला आज परिस्थिती अशी आली की रेड्याच्या मुखातून वेद बदलले जाऊ शकतात. असे माझे गुरु आज आपल्यात उपस्थित आहेत. हुजूर उल्हादादा यांच्या मी प्रथमतः आचार्याने अभिवादन करतो. नम्रतेने गीत लिहित होतो, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता. आता नुकतीच सिद्धेश राजाचे पंढरपूर वारे करून त्यानंतर तब्येतीचा प्रकृती खालावल्याने अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी घरी आराम करायला पाहिजे होता. परंतु या ठिकाणी आपण एक सप्ताह घेतो आहोत. त्या निमित्ताने त्यांनी खास म्हणजे लेकोराची ही तो आहे माऊलीची चित्त असं म्हणतात ना, त्याप्रमाणे दादांनी या ठिकाणी हजेरी लावली. तुकोबारायांचा दुसरा योगायोग, ज्या तुकोबारायांच्या सानिध्यात राहून ज्या ठिकाणी विश्वाचं कल्याण झालेलं आहे, महाराष्ट्रातच नव्हे भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्व कल्याणमय होऊ शकतं, अशा प्रशस्त अशा मंदिरात तुकोबारायांच्या सानिध्यात या ठिकाणी कीर्तन सेवेचा योग आला. पण मी स्वतःला धन्य समजतो. या प्रसंगी वारी विवेकाची ही संकल्पना दादांनी आमच्या समोर ठेवली आणि आम्ही ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या प्रेरणेने काम करतो असे मिशन 500 कोटी लिटर जलसाठ्याचे मुख्य प्रवर्तक आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल कुमार चव्हाण साहेब यांनी आमच्या पुढे विषय मांडला आणि होकार दिला 5 दिवसीय कीर्तन सप्ताह आपण ठेवावा. आणि त्या दृष्टीने संपूर्ण मिशन 500 कोटी लिटरचे सर्व 5 पाटील आणि आम्ही इतरत्र सर्वच 40गाव सांस्कृतिक मंडळ या सहभागी झालो आणि या सप्ताहाचं आयोजन केलं. अनेक अडचणी मध्ये येत होत्या, परंतु तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा जगन्नाथाचा रथ पुढे पुढे आम्ही नेत आहोत. या प्रसंगी उपस्थित आदिशक्ती महिला मंडळ, कोणतं पहिली मंडळ सप्तशृंगी या मावशींशी सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केल्या आणि त्यांनी सुद्धा होकार दिला की आमच्या नवोदित कीर्तनकारांना आपण संधी द्यावी आणि या तुकोबारायांच्या चरणी आम्हाला लीन होण्यात होता आलं, म्हणून ती आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. त्याचबरोबर मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि आदिशक्ती मुक्ताई या वारकरी शिक्षण संस्थेच्या या सर्व सुंदर आणि गोड मुली, तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे सर्व 5 पाटील, निकम सर असतील, देवकर सर असतील, त्याच्यानंतर आमच्या सविताताई असतील, तिमुदादा असतील, या सर्वांना वंदन करतो. आमच्या मराठा सेवा संघाचे आमचे मार्गदर्शक जगताप सर, मॅडम, मावशी यांचे देखील चरणवंदन करतो. मला नेहमी मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या मुलाप्रमाणे मला रागवून हक्काने सांगणारे उगले सर, ज्यांनी मला खूप मोठं प्रेरित केलेलं आहे समाजात उभं करण्यासाठी. त्यांना काही माहीत नसेल तरी अशा उगले सर, तसेच माझे मित्र गोकुळ पाटील सर, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष, हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन साथ मला असते आणि माझ्या खास बोलवण्यावरून ज्याचे पेपर सुरू होते, पवन दादा उत्कृष्ट कलाकार आहे, भारूड सम्राट आहे, कीर्तनकार आहे, नाट्यकार आहे, असा पवन आणि सगळ्या आपले माझी दिदी प्रिया गायक, मृदुंगाचार्य वीणा विनेगरी, अशा सर्व माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पुढे घेतो. काय सांगू आता संतांचे उपकार, माझं निरंतर जागविती. संतांचे उपकार किती आहेत. मी ज्यावेळेस अभंग निवडला, माझे जे गायनाचे गुरु होते आम्हाला प्रशिक्षण दिलं, विजय महाराज भोयेकर, त्यांची आठवण राहिली. महाराजांनी मला सांगितलं की 3रा दिवस आहे संतपर अभंग. वारकरी संप्रदायात नियम खूप श्रेष्ठ आहे. पहिल्या दिवशी हा अभंग, दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचा अभंग घ्यावा. त्याप्रमाणे मी हा ज्यावेळेस अभंग वाचायला लागलो, मी संत या शब्दाच्या पुढे सरकूच शकत नव्हतो. संत संत संत, त्यांचं त्या संत या शब्दावर वाङ्मय इतकं मोठं आहे. खरं तर संत म्हणजे नेमकं काय, हा शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, खूप आपण इतिहासात जातो.
माऊली कालचं आणि परवाचं कीर्तन आपण सर्वांनी श्रवण केलं. कीर्तन हा प्रबोधनाचाच भाग असला पाहिजे. यात विनोद आणि गायन हे प्रमाणापुरतं आणि गरजेपुरतं, जसं भाजीत मीठ असावं त्याप्रमाणे विनोदाचा आणि गायनाचा अंग असावं. खरं तर आम्हाला शिकवताना असं सांगितलं गेलं की ज्या व्यक्तीला गायन येतं, ज्या व्यक्तीला अभिनय येतो आणि ज्या व्यक्तीचं वक्तृत्व असतं अशा व्यक्तीने कीर्तन करावं. म्हणून विशेषत्वाने आम्हाला तुकोबारायांनी असं सांगितलं की ज्या ठिकाणी प्रबोधन होईल तेच खरं कीर्तन आहे. म्हणून या ठिकाणी मी जो प्रयत्न करणार आहे तो प्रबोधनाचा आपण प्रयत्न करूया आणि चिंतन करूया. संत या शब्दाची पार्श्वभूमी जर आपण अभ्यासली तर मी जातो 12व्या-13व्या शतकामध्ये. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई 4 भावंडांची गोष्ट जगात आज कोणाला माहिती नाही. संन्याशाची पोरं म्हणून हिनवल्या गेली. दारोदार भटकायची छोटीशी मुक्ताई होती. मुक्ताईनं त्या ठिकाणी त्या एका बेटावर निवास करायचा आणि त्या बेटावरून ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं की दादा मला भूक लागली, दादा मला भूक लागली म्हणल्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या जवळ असं काहीतरी भांडण उचलावं आणि गावात भिक्षा मागण्यासाठी फिरावं. पहिल्या घरी काहीतरी पीठ टाकावं, दुसऱ्या घरी थोडंसं पीठ टाकावं, तिसऱ्या घरी हाकलून द्यावं. असं करता 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 गाव संपावं आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जोडीत थोडंफार पीठ जमा व्हावं आणि त्या आनंदाचे तरंग ज्ञानेश्वर माऊलींच्या मनात उठावे की माझी मुक्ताई, माझी छोटीशी बहीण ही आज जेवेल. आणि त्याच वेळी गावाच्या बाहेर पडता बरोबर समाजकंटकांनी त्या पीठात माती धरावी, शेण धरावं आणि टाकून द्यावं. प्रसंग इथेही संपत नाही. ज्ञानेश्वर माऊलींना त्या गोष्टीचा राग यावा आणि ज्ञानेश्वर माऊली परत 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 त्या बेटावर झाले आणि बेटावर त्या झोपडीचं दार बंद करून घ्यावं. आणि मग ती छोटीशी मुक्ताई त्या ठिकाणी समोर येते आणि मुक्ताई त्याला ज्ञानदादाला आवाज देते. ज्ञानदादा, संत जेणे व्हावे जेणे जग बोलणे सोसावे, ऐसी तुम्ही करणी करा ताकी उघडा ज्ञानेश्वरा. माझी छोटीशी मुक्ताई, 3.5-4 वर्षाची मुक्ताई ताटीचे अभंग लिहिते. ज्ञानेश्वर माऊलींना त्यातून संदेश देते की संत जेणे व्हावे, संत जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्या अंगी दया क्षमा आहे त्याला संत बनावं. म्हणून सर्वप्रथम इतिहासात या ठिकाणी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की ताटीच्या अभंगातून मुक्ताईनं संत या शब्दाची फोड केली आणि संत शब्द आपल्यापर्यंत पोहोचवला. विठ्ठल आता उपस्थित आमचे सहकारी, आम्ही यांना लाडाने गुरुभाव म्हणते, राजपूत सर असतील, देशमुख सर, मनोज देशमुख सर, गायकवाड सर, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. माझे मित्र संकेत दादा यांना देखील विनम्र अभिवादन. ह्या संतांची परंपरा मी खास करून तुमच्यासाठी कीर्तन करतो आणि ना माझ्या गुरुपालिके समोरच बसते, तिथेच परीक्षा होते ना. आणि या संतांची परंपरा पुढे 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 चालत राहिली. तुकोबारायांनी संतांची परंपरा कळसाला नेली. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. जो जगाचे आघात सोसतो, कर्मकांड असतील, अंधश्रद्धा असतील, या सर्वांना पोटाशी कोकाळून धरतो, तो खरा संत असतो. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न?
एकदा जोरात पाय वाजवायचे काय मुलीचे? मला मुलगी नाही, पण मला असं वाटतं की मुली पाहिजे. इतक्या सुंदर आणि इतक्या गोड आवाजाच्या मला असं वाटतं की रवी महाराज तुमची देण आहे. दत्तक घेऊन टाका म्हणे. महाराजांच्या एक नव्हे दोन नव्हे मी महाराजांचे आभार मानायचे विसरून सुरुवातीला. एक नव्हे दोन नव्हे 60 मुली महाराज सांभाळतात. सुनीताताईंना सर्व परिचित असतील. अत्यंत सुंदर अशा कीर्तनकार आणि कथाकार आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. जगाच्या कल्याणाला संतांच्या विभूती ते ह्या कष्टविषयी परोपकार. देहाचं कष्टवणं जे आहे ते परोपकारासाठी आहे. त्याला संत असं म्हणतात. तुकोबराय पुढे असं म्हणतात की संतांचे उपकार इतके प्रचंड आहेत, इतके मोठे आहेत की आता मी काय सांगू, मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. संत रविदास महाराजांचा एक दोहा आहे, संतन के मन में होत है सबकी हित की बात. संतन के मन होत है सबकी हित की बात. पूछे ना जात ना पात. कोणतीही जात पात न पाहता तो सर्वांवर सारखं प्रेम करतो त्याला संत असं म्हणतात. म्हणून संतांचं देवांपेक्षाही आणि आई वडिलांपेक्षाही उपकार खूप श्रेष्ठ आहेत. असं म्हटलं जातं की देवांपेक्षाही संत श्रेष्ठ होते. त्यासाठी एक छोटासा अभंग असा आहे तुकोबरायांचा. संत जन येती घरात देव सारावे परते संत पूजावे आरते. जर आपल्या घरात संत जन आले तर देवपूजा तुम्ही करत आहात ती बाजूला ठेवून तुम्ही पहिल्यांदा संतांचं पूजन केलं पाहिजे. इतका श्रेष्ठ संतांचा महिमा आहे. मग संत कोणाला म्हणावं? तुकोबराय आपल्या अनेक अभंगाच्या द्वारे तुकोबराय म्हणतात की तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. म्हणजे जे संत आहेत तेच खरे कृपावंत आहेत. गाडगे महाराजांच्या कीर्तनातील एक सुंदर प्रसंग आहे. गाडगे महाराज ज्यावेळेस कीर्तनाला उभे होते त्यावेळेस चालू कीर्तनात त्यांना निरोप आला. म्हटले तुमचा मुलगा मेला आणि हा मुलगा मेला. 2 मिनिटं गाडगे महाराजांनी कीर्तन थांबवलं आणि पुन्हा उभे राहिले आणि त्या ठिकाणी बोलू लागले. गाडगे महाराज असं म्हणतात, असे मेले कोट्याना कोटी काय रडू एकासाठी. स्वतःचा मुलगा मरतो, गाडगे महाराज म्हणतात असे कोट्याने कोटी मेले मी एकासाठी काय रडू. आणि तेच गाडगे बाबा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारतात त्यानंतर जे काय लागते त्यांना, त्यानंतर गाडगे बाबा त्या दुःखातून पुन्हा सावरत नाही आणि काही दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर गाडगे बाबांचे निधन होतं. याला संत म्हणतात. विठ्ठल असंच एकदा आपण पुढे पूर्ण अभंग सोडून म्हणत आहोत. असंच एकदा तुकोबराय एका गावाला गेले. कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनात विचारलं. तुकाराम महाराज असं म्हणतात, श्रोते हो संत कोणाला म्हणावं. एक ठिकाणी एक जण उठला, म्हटला ज्या व्यक्तीनं भगवे कपडे परिधान केलेले आहेत त्याला संत असं म्हणावं. ज्या व्यक्तीने
भगवे कपडे परिधान केलेले आहेत त्याला संत असं म्हणावं. तुकाराम महाराज म्हटले, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंत. भगवा श्वान असतो. श्वान म्हणजे कुत्रा. बोला मुली, कुत्रा. कुत्रा. भगव्या रंगाचा कुत्रा पण असतो ना. मग जर भगव्या रंगाचा कुत्रा असतो तर त्याला आपण संत म्हणावं का. तिथे अनुभवाचा काय पंत म्हटले, त्यालाही संत म्हणू शकत नाही. पुढे गेले, गोष्ट जरा काल्पनिक असू शकते परंतु प्रसंगानुसार सत्य आहे. हे तुकोबारायांचे शब्द आहेत. दुसऱ्या कीर्तनाला गेले, तुकोबाराय विचारते झाले, संत कोणाला म्हणावं. परत एक जण उठला, म्हटला ज्याच्या दाढी मिशा वाढलेल्या आहेत, जटा वाढलेल्या आहेत, त्याला संत असं म्हणावं. तुकोबारायाने सुंदर उत्तर दिलं परत एकदा. वाढवून जटा मिरे नाही दिशा, तरी जंबू वेशा सहज स्थिती. जंबू वेशा माहिती मुलीनो, अस्वल. अस्वल. अस्वलाला जंबू वेश असं म्हणतात. तो जंबू वेश अस्वल जो असतो तो अंगभर एवढे मोठे केस वाढवून संपूर्ण जंगलात इकडे तिकडे फिरत असतो. मग तुकाराम महाराज प्रश्न विचारतात, त्या अस्वलाने जटा वाढवलेल्या आहेत, मग त्याला संत म्हणायचं का. मग त्या ठिकाणचं कीर्तन होतं. परत पुढच्या ठिकाणी जातात आणि मग पुढच्या ठिकाणी तुकोबाराय परत तोच प्रश्न विचारतात, संत कोणाला म्हणावं. संत कोणाला म्हणावं. पुन्हा एक व्यक्ती उठतो आणि तो सांगतो, जो व्यक्ती गुहेत जातो, तपश्चर्या करतो, त्याला संत असं म्हणावं. त्याला संत असं म्हणावं. तुकोबाराय परत प्रमाण देतात, कोरुनिया भूमी, कोरुनिया भूमी मधी वास करी, तरी उंदरासी काय वाणी. उंदीर तुकोबाराय असं म्हणतात, कोरुनिया भूमी मधी वास करी, तरी उंदरा. उंदरासी काय वाणी. म्हणजे उंदीर हा जमिनीच्या आतमध्ये राहतो, तो तर अनेक वर्ष राहतो. जे गुहेत जाणार आहे ते तरी थोडा काळ जातात, परंतु उंदीर अनेक काळ अनेक दिवस त्या गुहेमध्ये राहतात. मग त्याला संत म्हणावं का. याचंही उत्तर तुकोबाराय देतात. मग हे जे सर्व लोक प्रश्नामध्ये असतात, याला संत म्हणू नये, त्याला संत म्हणू नये, त्याला संत म्हणू नये, मग संतांची व्याख्या तुकोबाराय आपल्या खात्यात करतात. जे का रंजले गाजले त्यासी मन
एका 2 मिनिटात सांगतो टाळ्या वाजवण्याचं कारण. मी असं सहज म्हणून वाजवतो, माझे सहकारी आहेत त्यांच्यासोबत 24 तास असतो. एका डॉक्टर जोशींचं पुस्तक मी वाचत होतो आणि त्या जोशींच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं होतं, पुण्यापासून इकडे पेनकडे येताना एक टोल नाका लागतो आणि त्या टोल नाक्यावर ते दररोज क्रॉस व्हायचे आणि दररोज त्यांना त्या ठिकाणी तृतीयपंथी भेटायचे. तृतीयपंथी माहिती सगळ्यांना. मग ते तृतीयपंथी भेटायचे आणि मग ते त्या ठिकाणी क्रॉस न खाली करता ते पुढे जायचे. आता ते डॉक्टर जोशी जे होते ते हृदय विकारावर होते आणि मग त्यांनी त्यांचं दवाखान्याचा दररोजचा उपक्रम, संध्याकाळी यायचे ते परत भेटायचे, सकाळी जायचे परत भेटायचे. त्यांना एक दिवशी विचार आला, माझ्या दवाखान्यात पुरुष येतात, स्त्री येतात, परंतु माझ्या दवाखान्यापासून 500 मीटर अंतरावर हे टोल नाका आहे, ते काय येत नाही. बरं, इतक्यावरच थांबलेली सत्य घटना आहे. त्यांनी ससून हॉस्पिटल पासून तर मुंबईच्या जे हॉस्पिटल पर्यंत तपास केला. त्यांच्या सर्व हृदयरोग तज्ञ जे डॉक्टर आहेत त्या सर्व टीमला विचारलं आणि मग प्रबंध लिहिला की जो व्यक्ती टाळ्या वाजवतो त्याचं ब्लड प्रेशर सुरळीत असतं. प्रत्येकाला भीती आहे. आणि एक सांगू, कौतुक कोणाला आवडत नाही, फक्त कौतुक करण्याची पद्धत सरळ सरळ असावी. ते पुण्याला होतो सर शिकायला, तिथे थोडीशी वेगळी सिस्टीम आहे. आपण खेड्यात तिथे गेलो, तो आमच्या मेसवाल्या मावशींचा छोटासा चिंटू होता आणि ते म्हणायला लागले का मावशी, आमचा चिंटू इतका हुशार, आमचा चिंटू इतका हुशार, कोणाच्या अड्ड्यात नाही मध्यात नाही. आमचा चिंटू कोणाच्या अड्ड्यात नाही मध्यात नाही. मनात म्हटलं, समोर नाही बोलून, चिंटू कोणाच्या अड्ड्यात नाही मध्यात नाही, त्याला काय चाटायचं आहे. जर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले असते, आमचा शिवबा कोणाच्या अड्ड्यात नाही मध्यात नाही, छत्रपतींचं हे स्वराज्य उभं राहिलं असतं, मस्त उभं राहिलं. म्हणून संतांचे आपल्यावर अपरंपार उपकार आहे. तुम्ही पण विचार करत असाल की संत 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 ह्याच शब्दावर महाराज थोडे सरकतील का? 9:15 वाजले, बरेच लोकांनी घड्याळ पाहिले आतापर्यंत. देवाच्या उपकाराबद्दल आपण पाहू. जास्त काय बोलावं? भक्ता राखी पायापासी. देव सगळ्यांना उपकार करतो का? नाही करत. भक्ता राखी पायापासी दुर्जनांची संवारी. श्रीकृष्ण ज्या वेळेस महाभारताच्या युद्धाच्या वेळेस भगवंत होते, अर्जुनाच्या पाठीमागे उभे राहिले. अर्जुनाच्या पाठीमागे उभे राहिले, सारथ्य करत होते आणि जरी पुढे होते पाठीमागे हात भगवंताचा होता आणि भगवंत सांगत होता अर्जुनाला, अर्जुना धर्मासाठी उभा राहा, धर्मासाठी बाण चालव, अधर्माचा नाश कर. भक्ता राखी पायापासी दुर्जनांची संवारी. दुर्जनांचा नाश करण्याची ताकद भगवंतामध्ये असते, परंतु सर्वांना कवेत घेऊन प्रेम करण्याची ताकद ती असते, ती संतांमध्ये असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात पहिलं चरण,
सांगू आता संतांचे पुकार मज निरंतर जागविती जागा ठेवण्याचं काम संतांनी केलं आहे. संतांचे उपकार आपण पाहत होतो असीमित आहेत अगणित आहेत. देवाचे उपकार सीमित आहेत मर्यादा आहेत. आई बापाचे उपकार करतो थोडक्यात. एक छोटस गाव खेडेगाव त्या ठिकाणचा एक व्यक्ती मोठा शिकला पुढारला उद्योगपती झाला. त्याला असं वाटलं की गावाबद्दल आपलं काहीतरी प्रेम आपुलकी आहे. भंडारा ठेवला. गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर एक मंदिर होतं. सुग्रास पंचपक्वान्नाचं भोजन माझ्या गावकऱ्यांना मी खाऊ घालावं अशी इच्छा त्याच्या मनात झाली. एक दिवस ठरला. त्या दिवशी भोजन सुरू झालं. भंडारा होता. सर्व गावाला घरून आमंत्रण. शाळा ही शनिवारची होती. सकाळी लवकर गुरुजींनी शाळा सोडली. शाळेची बेल वाजली. मुलं पळत पळत आदल्या दिवशी जेवली होती नव्हती माहित नाही. गरीबाची मुलं झोपडीकडे आले. आई बाप तरी शेतात रानात राबायला गेलेले होते. दाराच्या पटीतून झोपड्याच त्या बिचाऱ्यांच्या दाराच्या पटीतून दप्तर आत घेतली. राम श्याम असे 5-6 मुलं जमले. मुलं मुली जमले आणि म्हणू लागले राम आपल्या गावातला तो श्रीमंत व्यक्ती आहे ना त्याने आज खूप सुंदर असं जेवण दिलेलं आहे. गोड पंचपक्वान्न आपण खाऊया. गोड धोड खाऊया. मिठाई खाऊया. चला 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 आपण जाऊया. भंडाऱ्याच्या ठिकाणी पोहोचले. भंडारा सुरू होता. भरपूर अशा मोठ्या मोठ्या पंक्ती बसलेल्या आणि त्या पंक्तीमध्ये एक कोपऱ्यात जागा रिकामी दिसली. 5-6 मुलं पटापट पटापट त्या ठिकाणी गेले. म्हणजे आपण या ठिकाणी बसून आरामात जेवण करू शकतो. चप्पल फाटकी तुटकी होती ती खाली घेतली. त्याच्यावर बसले. पत्रावळ्या वाढणार तेवढ्या त्या ठिकाणी एक खूप महागडी अशी गाडी आली. सर्व चलबिचल सुरू झाली. आपल्याकडे असतात ना कार्यकर्ते रिबीन लावलेले असे 5-6 कार्यकर्ते पळत सुटले. हे आले ते आले दादा आले आबा आले अण्णा आले. त्या ठिकाणी हे श्रीमंत लोक पैशाने म्हणतोय. शास्त्र असं सांगतं श्रीमंतीचे 19 प्रकार शास्त्र सांगतं. त्याच्यातले पैशाने श्रीमंत असणारे लोक त्या गाडीतून उतरले. कार्यकर्त्यांनी त्यांना जागा करण्यासाठी पुढे आले. परंतु इकडे पाहतायत तिकडे सर्व प्रतिष्ठित लोक इकडे पाहतायत प्रतिष्ठित लोक. जागा कुठे दिसेना. मग त्याच्यातल्या एका कार्यकर्त्याचं लक्ष त्या 5-6 मुलांकडे गरीबाच्या मुलांकडे गेलं. आता गरीबाची मुलं आपले पूर्वज फार हुशार होते. असं म्हणायचे खातीचे गाल आणि नातीचे बाल. की चांगलं चांगलं खाते तिचे गाल गुटगुटीतच असतील. जी दररोज शॅम्पूने आंघोळ करते तिचे कुरकुरीतच केस असतील. याला काही प्रमाणाची आवश्यकता नाही. गरीबाची मुलं होती पटकन ओळखली गेली आणि त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना त्यांना धुडकून लावण्याचा प्रयत्न केला. चला उठा. या ठिकाणी अशा असे श्रीमंत लोक आलेले आहेत. त्यांना बसायला जागा द्या. कुठतरी मंडपाची सावली त्या ठिकाणी होती. या मंडपाच्या सावलीचा आधार घेऊन ती मुलं बाजूला बसली आणि ज्या ठिकाणी मुलं बसलेली होती त्या ठिकाणी त्या श्रीमंत लोक त्या ठिकाणी बसले. जे या श्रीमंतांच्या ताटाला वाढलेलं होतं तेच या मुलांच्या ताटाला वाढलं. गोड धोड पदार्थ होते. पंचपक्वान्न होते आणि ते वाढल्यानंतर त्या ठिकाणी जेवण सुरू झाले. राम जेवत होता. श्याम जेवत होता. सीता जेवत होती. सर्व मुलं जेवत होते. आनंदाने होते. जी गोष्ट त्यांनी चित्रामध्ये पाहिलेली नव्हती अशी गोष्ट त्यांच्या ताटात होती. कोणी गुलाबजाम खात होतं. कोणी रसमलाई खात होतं. कोणी तळलेले पदार्थ खात होते. तळलेल्या वळलेल्या एकची पक्वान्न असे सर्व पदार्थ खात होते. आणि सर्व जेवण झाल्यानंतर ते श्रीमंत उठले. ते गरीबाची मुले उठले. मंडपाच्या आधारे ज्या ठिकाणी बसलेले होते त्या सर्वांनी पटापट चपला घातल्या. परंतु राम आणि श्याम जी 2 मुलं होती त्यांच्या चपला त्या ठिकाणी हरवल्या. गर्दीमध्ये त्या कुठतरी गायब झाल्या. चैत्राचं कडकडतं ऊन होतं. मी आई बापाच्या उपकाराबद्दल बोलतोय. चैत्राचं कडकडतं ऊन. गावापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर मंदिर असावं आणि त्या चैत्राच्या उन्हात डांबरी रस्त्याने या मुलांचा प्रवास सुरू व्हावा.
थोडस पळावं, पायाला धक्के लागावे, अंतकरणात एकच काळजापर्यंत त्या उष्णतेची दाहकता पोचावी. थोडा वेळ कुठतरी सावलीच्या आडोशाला पाय वाकडे तिकडे करून उभं राहावं आणि पुन्हा एकदा राम आणि श्यामने धुडकी धरावी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी हा प्रवास सुरू राहावा. आणि अशा पद्धतीने त्या मुलांनी पळता 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 एका आडोशाला ते थांबले. गाव समोर दिसत होतं. ते ज्या ठिकाणी थांबले त्याच्या बाजूला एक शेत होता आणि त्या शेतात काही महिला काम करत होत्या. काम करत असताना एक महिला म्हटली, बाई ग, राम आणि श्याम उन्हात पळताना दिसतायत. ही लंपीने तिच्याजवळ हंडा ठेवलेला होता. काहीतरी वाडग्यात पाणी घेतलं. त्या वाडग्याचं पाणी घेऊन ती त्या राम आणि श्यामकडे आली आणि दोघांच्याकडे तो तांब्या, ते वाडग पुढे करण्याच्या आधी तिने पाहिलं. दोघं पोरांच्या पायात चपला नाही. दोघं पायाच्या वाहनात काढून पुढे फेकल्या. स्त्री होती, मोठ्या वाहना होत्या. हे लहान चिमुकले मुलं होते पहिली दुसरीचे. एकेका वाहनावर एक एक मुलगा उभा राहिला. त्यानंतर हातात जे वडगा होतं, ज्यात पाणी होतं, थंडगार पाणी होतं, या मुलांनी प्यावं असं वाटत होतं. त्याने रामच्याकडे पुढे केलं. तांब्या एकच होता, वाहन जरी दोन होती, चपला जरी दोन होत्या, वडगा एकच होतं. आणि ते पुढे केल्यानंतर रामने अर्धा तांबा पाणी पिला. श्यामला म्हटला, श्याम तू आता हे उरलेलं पाणी पी. आई बापाचे उपकार. त्या माऊलीनं तो तांब्या ते वडगाव ज्याच्या समोर पुढे केलेला होता तो तिचा मुलगा होता आणि श्याम हा शेजारणीचा मुलगा होता. आई बापाचे उपकार सर्वांवरून नसतात. मान्य ही गोष्ट सर्वांनी. आई बाप उपकार हे सीमित करतात, मर्यादित करतात, परंतु संत हे आपले उपकार अमर्यादित करतात. म्हणून देवाचे उपकार हे कुठेतरी सीमा लावण्यासारखे आहे, दृष्टांचा संवाद करण्यासारखे आहे. आई बापाचे उपकार मुलापर्यंत मर्यादित आहे, संतांचे उपकार अमर्यादित आहेत. म्हणून जी मांदियाळी संत ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू झाली ती तुकोबारायानंतर आणि आजही सुरू आहे. या संतांना कोणताही विशेष असा गणवेश नाही, या संतांनी जटा वाढवलेल्या नाही आणि संतांनी गुहेत राहणं पसंत केले नाही. आपल्या या संसार प्रपंचात राहून जो नामस्मरण करतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या या समाजाप्रती आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रती जो प्रामाणिक असतो त्याला खरं संत असं म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. प्रमाणिक तुकोबा म्हणावं. आपली आता कळवळा येतो बाळा रडवणे. जर आईचा मुलगा जर दुःखी असला तरच तिला आठवण येते, तसं संतांचं नाही. जर समाजातला कोणताही घटक तो दुःखी असला तर संतांना कळवळा येतो. मूर्ती हे जन न देखवे डोळा म्हणून ही कळवळा येत असेल. हा जर या ठिकाणचा समाज जो आहे तो जर बुडताना पाहिला, अंधश्रद्धेच्या अंधारात उठताना पाहिला तर संतांना कळवळा येतो. त्या ठिकाणी जात पात धर्म हा विषय येत नाही. म्हणून नावाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, काय द्यावे त्याची
वाह वाह काय द्यावे त्याचे भागे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. सरळ सरळ अर्थ असा आहे, संतांचे इतके उपकार आहेत की त्यांना काय द्यावं म्हणजे त्यांच्या उपकारातून आपल्याला उतराई होत आहे. थोडा विषयांतर होईल परंतु एक भाग सांगणार कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला संत जागवतात. थोडं इतिहासामध्ये जाऊया. 12वे शतक या ठिकाणी आपल्या जवळ देवगिरी नावाचा किल्ला, दौलताबाद म्हणतात त्याला, यादव राजांचं राज्य होतं. फार गुजरात पासून तर कर्नाटक पर्यंत आणि कर्नाटकाच्या दक्षिणेला सुद्धा हे राज्य होतं. अल्लाउद्दीन खिलजी सारखा एक राक्षस या महाराष्ट्रावर चाल करून येतो आणि या अल्लाउद्दीन खिलजीला त्यावेळेसचे राजाराम यादव यांचा जो पंडित होता, त्यावेळेसचा वकील होता हेमाद्री पंडित, या पंडितानं त्या अल्लाउद्दीन खिलजीला साथ दिली. तो आमच्यावर आक्रमण कर. 12व्या शतकापासून आज 2026 सुरू आहे. आज देखील तो किल्ला पहा, अभेद्य असा किल्ला. आज फक्त सरळ सरळ करताना नाके नऊ येतात. त्यावेळी जिंकणं मुश्किल नाही, अशक्य गोष्ट होती. त्या किल्ल्यावर आक्रमण करणं नैसर्गिक तटबंदी होती, सर्व बाजूने पहाड आणि मध्ये तो किल्ला. भारताची राजधानी राहून गेलेला तो एक काळचा किल्ला, त्यावर अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं. या हेमाद्री पंडितांना एक चाल खेळली. जसं अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रातल्या देवगिरी किल्ल्यावर ते धडकणार, त्यावेळेस धान्याची साठवणूक करा अशी एक पद्धत होती. आणि ही पद्धत त्यावेळेस त्या सैन्याला जगवण्यासाठी होती. हे सैन्य जगेल कसं? त्या हेमाद्री पंडितांना मोठ्या चालाकीनं धान्याचा साठा न करता मिठाच्या गोण्या भरल्या. आणि ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने सर्व बाजूने रामदेवराव यादवाला घेरलं, त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीला त्यांना शरण यावं लागलं. कारण त्यांना समजलं होतं हा जो आपण धान्याचा साठा केलेला होता तो मिठाचा साठा आहे. आपण जे भाजीत मीठ वापरतो ते त्या ठिकाणी आपण सपशेल फसलो आहोत. हेमाद्री पंडित तिथे थांबला नाही. मग आमचे जे ग्रंथ संपदा होती, जे साहित्य होतं, भारत एकेकाळचा महासत्ता असणारा देश होता. नालंदा, तक्षशिला सारखे विद्यापीठ भारतात होती आणि या विद्यापीठांमध्ये परकीय लोक भारतात शिकायला यायची. आणि भारत रिटर्न, जसं आपण आज अमेरिका रिटर्न, फॉरेन रिटर्न म्हणतो, त्याप्रमाणे भारत रिटर्न अशी पदवी लावून भारतातून बाहेर जायची. इतकी मोठी ग्रंथ संपदा, साहित्य संपदा संतांची होती. ही सर्व संपदा त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे या साहित्यात मिलावट करण्याचं काम हेमाद्री पंडितांना केलं. हेमाद्री पंडित असतील, बोधदेव असतील, विज्ञानानंद असतील, अशा अनेकांनी हातभार लावला आणि कर्मकांड लिहायला सुरुवात केली. एक कर्मकांड, दोन कर्मकांड, तीन कर्मकांड आणि हळूहळू हळूहळू गोष्टीच्या स्वरूपात कथा, भागवत, पुराण, वेद यांच्यामध्ये या कर्मकांडाचा समावेश व्हायला लागला. मग आम्ही त्याला बळी पडलो आणि खऱ्या अर्थानं भारतीय बहुजन समाज हा त्या ठिकाणी लयाला जायला लागला. आणि या ठिकाणचा समाज हा कधी उभा राहणार नाही आणि एका अंधश्रद्धेला बळी पडेल अशा पद्धतीने या हेमाद्री पंडितांनी रचना केली. आणि आज आपण त्याचे गुणवान राहतो. गुरुवारच्या पोथ्या करत नाही का आपण? गुरुवारच्या पोथ्या करून कोणाचं भलं झालंय?
सगळ्यांनी केले असते, माझ्याही घरात होता. झालं एकाचं भलं झालं. कोणाचं? ज्यानं ते पुस्तकं छापले, जयंत साळगावकर जो ज्योतिषशास्त्रज्ञ होता, त्याच्यावर खूप कर्ज झालं आणि मग या कर्जापोटी त्याने शक्कल लढवली की असं असं पुस्तक छापावं. एका स्त्रीने 2-3 स्त्रियांना किती 5 स्त्रियांना वाटावं. त्या पुढच्या 5ने 5, 5ने 5, 5चा घन, 5चा चौथा घात, 6वा घात, 8वा घात, असं करत करत जा. किती होतात ती संख्या आपणही नाही काढू शकत. मोबाईल सुद्धा हँग पडेल. इतके पुस्तक एका व्रताने छापले गेले आणि तो व्यक्ती श्रीमंत झाला. व्रत करण्याबद्दल काही नाही. व्रत कोणते करावे तुकोबारायांचं सुद्धा प्रमाण आहे. साधने जरी हे जणोनी, जरी कोणी साधेल, परद्रव्य पर नारी याचा जरी काळ. मी जितका तुकोबाराय अभ्यासलेले आहेत, माझे गुरु माझ्या समोर आहेत, त्यांच्या समोर सांगतो. परद्रव्य पर नारी याचा जरी विटाळ. हे जर 2 व्रत ज्याने पाळले, कोणताही उपास तपास आणि कोणताही पोथी पारायण करण्याची गरज नाही. विठ्ठल मग कुठेतरी उद्रेक व्हावा आणि या कर्मकांडांना बळी पडलेला आपला हा बहुसंख्य समाज कुठेतरी जागा व्हावा म्हणून नामदेव महाराजांनी 16व्या शतकात वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्याला भागवत धर्म असं नाव दिलं आणि खरा आपला धर्म असेल तो भागवत धर्म आहे. आणि विठ्ठलाला आपण प्रतीक मानलं. जो विठ्ठल चमत्कार दाखवत नाही, वरती हात करत नाही, कमरेवर हात ठेवून जो उभा राहतो, ते आमचं प्रतीक आहे. म्हणून आजही 650-700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी घोषणा केली ती चला वारीला. आज पंढरीची वारी उद्या येऊन ठेपलेली आहे आषाढी एकादशी. आज सांगावं लागतं का? खेड्यापाड्यात दवंडी पिटवावं लागते का? नोटीस लावावं लागते का? वेळ झाला बरोबर त्या ठिकाणी आमची माय महिला भगिनी जी दिवसभर काबाड कष्ट करते, ती तयारी करते आणि वारीला निघते. तो सांगण्याचा अधिकार नामदेवरायांना होता. तोच अधिकार पुढे संतांनी चालवला, तुकोबारायांनी चालवला आणि आम्हाला शिकवण दिली. भागवत धर्म हा खरा आपला धर्म आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण चालला पाहिजे. विठ्ठल देव दाखवी असा गुरु नाही, देव दाखवी असा गुरु नाही, जेठ जाय तेथ दगड शेंदूर. देव दाखवी असा नाही गुरु, जेठ जाय तेथे दगड शेंदूर. थोडस सर्वांगाचे कान करून ऐका. नाही मागचं लक्षात राहिलं तरी चालेल. मी सांगतो पुढच्या 10 मिनिटाचं कीर्तन जर घरी घेऊन गेला तर माझं कीर्तन यशस्वी झालं मी असं समजेल. एकीकडे तुकाराम महाराज असं म्हणतात, कीर्ती धोंडात पाणी देव तीर्थाला धोंडा पाणी आहे, देव कुठे आहे? माणसाच्या आतमध्ये. एकीकडे असं म्हणतात की माय बापे केवळ काशी केले न जावे. एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी, देह देवाचे मंदिर, देव हा चराचरात आहे, ही दुसरी बाजू झाली. मग एक हुशार पंडित विद्वान होते. त्यांनी असं म्हटलं, त्यांना असा प्रश्न पडला की महाराज तुम्ही सांगतात देव चराचरात आहे, कीर्ती धोंडा आहे, पाणी आहे, असं कसं? जर देव चराचरात आहे, सर्व सृष्टीमध्ये कणाकणात देव नाही, तर मग तीर्थक्षेत्रातल्या त्या मूर्तीत पण देव असेल.
सर्व तालुका ग्रामस्थ, सोपान महाराज, आमचे मामा, आमचे बंधू राकेश पाटील, पोलीस पाटील, बस. विरोधाभास थोडासा आपल्या विषयाकडे येऊ. विरोधाभास कसा लक्षात आला? तीर्थी धोंडा पाणी देव लोकणा सजेली, चराचरात देव आहे. मग त्या पंडिताने प्रश्न विचारला, जर चराचरात देव आहे तर मग तीर्थातल्या त्या मूर्तीत पण देव असेल? आहेच. चराचरात भगवंत आहे. भगवंताशिवाय आपण अपूर्ण आहोत हे सत्य आहे. परंतु त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम कोणी असू शकत नाही. महात्मा फुले आपल्या ग्रंथात असं म्हणतात की सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थ. वाचलंय कोणी महात्मा फुले? अत्यंत सुंदर लिखाण. आणि तेच या ठिकाणी आपल्या ग्रंथाने असं सांगितलं, देवाधीन जगत सर्व मंत्राधीनच देवता, ते मंत्रो ब्राह्मणाधीना ब्राह्मणो ममा देवता. मग आपल्याला गरज आहे का देवापर्यंत पोहोचण्याची? आम्ही ज्यावेळेस या मंदिरात येतो, इतकं सुंदर भजन आणि हरिपाठ सुरू असतो, असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या मंदिरात नाही आलो, तुकाराम महाराजांच्या घरी आलोय आम्ही, असं वाटतं मावशी. इतकं सुंदर वातावरण. म्हणून त्या मध्यस्थाची गरज नको. म्हणून तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात की काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मग कर्मकांडांची गरज आहे का? कर्मकांडांची गरज असेल का देवापर्यंत पोहोचण्यासाठी? असाच विधी करावा लागेल, अशीच दक्षिणा द्यावी लागेल, असाच पाया पडावा लागेल. काही काही इतके विनोदी किस्से घडतात की ते आमच्या चाळीसगावला, आपल्या चाळीसगावला दत्त महाराजांचं मंदिर आहे चाळीसगाव. मी जाता येता कधी कधी तिथे थांबतो. जर माझा मूड नर्वस असला तर मी तिथे थांबतो आणि पाहतो पाया पडण्याचे प्रकार. याच्या पुढे तुम्ही पहा, काही लोक म्हणजे तो पाया पडून जाय बाबा देवाकडे, काही इशारे करतात देवाला. वेगवेगळे भाव. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, देवाचे हेच देवाचे मंदिर आहे. रंजलेल्या गांजलेल्यांची जो पूजा करतो त्याला खऱ्या अर्थानं देव प्रसन्न होतो. तोच खरा संत, तोच खरा साधू आणि तोच खरा देव. कधी कधी असं म्हटलं जातं आपल्या समाजात, हा देव माणूस आहे. मग देव माणसाची व्याख्या कशी केली जाते आपल्याकडे? डोक्यावर टिळा, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, आम्हा तात्या मटण खात नाही, आम्हा तात्या दारू पित नाही. तात्या कोणी असेल तर माफ करा. अरे तात्या, जर तुझ्या मनात इतरांच्या विषयी कधी चांगलं येत नाही, कोणाचं चांगलं झालेलं तुला पावत नाही, त्याला देव म्हणावं का? भगवे तरी श्वास सहज विष त्याचा, तेथे अनुभवाचा काय म्हणते. वेशावर देव करत नसतो, संत करत नसतो. संत तुमच्या आमच्यातच आहे. म्हणून असे अनेक संत आहेत ज्या संतांनी आम्हाला उभं केलं. असे संत आपल्यात आहेत म्हणून मला आनंद वाटतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. म्हणून कीर्तनाचा उद्देश जो होता तो नामदेव महाराजांनी स्पष्ट सांगितला, नाचू कीर्तनाचे Thank you.
नाचू कीर्तनाचे रंगी इतकाच पूर्वांग घेतला आपण. नाचू कीर्तनाचे रंगी. पुढचं हे महत्वाचं आहे. म्हणून रवी महाराज तुमच्या कार्याला प्रणाम. रवी महाराज गेले होते. या मुलींना घडवणं, त्यांना वारकरी संप्रदायाची शिकवण देणं हे खूप मोठं मोलाचं काम करत आहे. एक एक मुलगी देशाचं भविष्य आहे. आज देशात काय सुरू आहे? उच्च नीच काही नेणे भगवंत दिसते भाव भक्ती देखून या. आम्हाला उच्च नीचतेच्या जाळ्यात अडकवण्यात आलं. तो महार, तो मान, तो सांभार, तो कुमाराय कोण होते? तुकाराम महाराज कोण होते? नामदेव महाराज कोण होते? एका जातीचे होते का? संत विगुळ्या आज देशामध्ये 6378 जाती आहेत. 7 ते 8 प्रमुख धर्म आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विभागले गेलेलो आहोत. भारत महासत्ता होण्यासाठी संतांचे विचार गरजेचे आहेत. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ आपण सगळेच म्हणतो. म्हटले तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, महाराज तुम्ही फक्त हे सांगताय, संत याला म्हणतात, देव याला म्हणतात, देवाचे उपकार याला म्हणतात, आणि नेमकं करायचं तरी काय? संतांनी स्पष्ट शब्दात आपल्याला सगळं मांडून दिलं. ज्या वेळेस मुक्ताईनं मी सुरुवातीला बोलल्याप्रमाणे ताटीच्या अभंग लिहिले आणि ताटीच्या अभंगात मुक्ताई म्हणते की ज्ञानदादा तुला काम करायचं आहे, तुला लिखाण करायचं आहे. ज्ञानदादाने लेखणी उचलली, संस्कृत भाषेमध्ये न लिहिता प्राकृत भाषा म्हणजे आजच्या मराठीत लिहिलं आणि ते ज्ञान आमच्यापर्यंत आलं. मग आमचे संत असं म्हणतात, संस्कृत भाषा देवी गेली, प्राकृत काय? चोरांपासून आली. प्राकृत जर संस्कृत भाषा ही देवांची असेल तर प्राकृत भाषा म्हणजे मराठी भाषा ही चोरांची आहे? अजिबात नाही. म्हणून जे संतांचं लिखाण होतं ते मराठी सोप्या भाषेत होतं. हा साधा अभंग जरी आपण म्हटला तरी त्याचा अर्थ सहजरित्या आपल्या लक्षात येतो. हे संतांचं मोठं काम आहे. आम्हाला जागवतात, आम्हाला शिकवण देतात. मग ज्ञानेश्वर माऊली आपल्याला पहिल्याच हरिपाठाच्या पहिल्याच ओळीत म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? योगयाग विधी येनो ह्याची सिद्धी. मायाची उपाधी दंभ धर्म. योगयाग विधी येनो ह्याची सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. मी विषय सोडलेला नाही. योग याग विधी येणे नो ह्याची सिद्धी. याच्याने सिद्धी प्राप्त होणार नाही. तो कोणता धर्म आहे? कोणता धर्म आहे? भागवत धर्म. दंभ धर्म आहे, खोटा धर्म आहे. मग पहिल्या वाक्यात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? आमच्या मुलीचा आवाज जास्त येतो का तुमचा आवाज जास्त येतो? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? वा वा वा. योग याग विधी येणे नोहेची सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ धर्म. इथेच तुकोबाराय थांबत नाही. ज्ञानेश्वर. तुकोबाराय पुढे काय म्हणतात? ज्ञानेश्वर म्हणायचं का आपण छान? तुमच्या आपल्या खानदेशात म्हणून आपण मी पण इथलाच 40 गावचं रहिवासी, इथलाच मूळ भूमी.
नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती, 900 कन्या पुत्र होती, 900 कन्या नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. करणे लागे पती तेरा करणे लागे पती. तरी का करणे नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. तेरा करणे लागे पती तेरा करणे लागे पती. तरी का करणे लागे पती, तेरा करणे लागे पती. तुम्ही लग्नात गाणे म्हटले का? नाही म्हटले. मावशी यांनी म्हटलेत का? आता पहा काय मावशी म्हणते. नवसे नवसे कन्या पुत्र होती, नवसे कन्या पुत्र होती. 900 कन्या पुत्र होती, 900 कन्या पुत्र होती. तिनका करणे लागे पती, तिनका करणे लागे पती. तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. नवसे कन्या पुत्र होती, तिनका करणे लागे पती. 900 कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. असंच राहत असणार लग्न गाणं. हा या सगळ्या मावशींसाठी टाळ्यावाला ज्यांनी ज्यांनी गाणं म्हटलं ना त्या सगळे या ठिकाणी हरिपाठाला येतात, खूप मोठी सेवा देतात. टाळ्यावाला वा. तुकोबाला असं म्हणतात, जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं, 900 कन्या पुत्र होती ते का करणे लागे पती. जर 900ने आयास सायासाने आम्हाला जर पुत्र प्राप्त झाला असता तर आम्हाला नवरा करण्याची गरज काय पडली असती. रोखोक बोलणारा माझा तुकोबा होता. म्हणून तुकाराम महाराजांनी या दांभिकतेवर प्रहार केला, या अंधश्रद्धेवर वार केला, या अज्ञानावर वार केला आणि आपल्या डोक्यातली धूळ बाजूला सारून एक खूप मोठे भागवत धर्माची पताका या ठिकाणी उभारली. आणि त्याच पताका तीच वारी विचारांची संप्रदायाची एक अविरत अशी शाखा घेऊन आपण या ठिकाणी काम करीत आहोत. विठ्ठल काल परवाचं कीर्तन ऐकलं असेल, त्याच्यातल्या ध्रुवपदाची ओळ होती, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आपल्याला या वाटा सूक्ष्म दुस्तर आहे त्या मोडून टाकायच्या आहेत. मग काय करावं लागेल? संतांचं साहित्य आहे. बस आपल्याला एकच काम काय? हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची कोण करी. जर फक्त एका नावाने जर आपला उद्धार होत असेल, स्मरणे तयाच्या गळती पण रासी, जर फक्त स्मरण केलं भगवंताचं तर भगवंत आपल्याला भरभरून घेतो. माय माऊली हे लक्षात ठेवा. म्हणून संतांचे उपकार अगणित आहेत, प्रचंड आहेत. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबा असं म्हणतात, सहज बोलाने ही जाऊ परे.
तिसरं क्रियापद आला शिकविती. मग काय शिकवतात आपल्याला संत? आपण हे पाहिलं, आपण कशात अडकलेलो आहोत, संत कोणाला म्हणावं. 2 मिनिटाचा महत्वाचा भावार्थ. तुकोबराय आपल्याला, तुकोबराय म्हणण्यापेक्षा सर्व संत परंपरा आम्हाला प्रयत्नवाद शिकवतात, ना की चमत्कारवाद. चमत्काराचे आपण आज किती बळी पडलेलो आहोत नाशिकच्या उदाहरणावरून सांगतो. बरोबर, एखादा व्यक्ती डोक्यावर कलश धरायला लावतो, घात कृत्य करतो, कोट्यावधीची संपत्ती जमा करतो, आज त्याला आम्ही संत म्हणायला तयार आहोत. पण आमचं संतांचं जे साहित्य आहे, जी गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, हे आम्ही विसरत चाललेलो आहोत. म्हणून तुकोबराय असं म्हणतात प्रयत्नवादात, ओले मूळ भेटी खडकाचे अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, लोहे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोचोरी, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण नवस तुका म्हणे. उगले सर असले, असाध्य ते साध्य करता सायास, कारण नवस तुका म्हणे. नवस नाही म्हटले, तुकोबराय असं म्हटले, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करण्याची ताकद ही कोणात असते? अभ्यासात असते. अभ्यास म्हणजे प्रयत्नवाद. म्हणून प्रयत्नवादी असलं पाहिजे. आणि तो प्रयत्न कुठे शिकायला मिळेल? तो या गाथेत मिळेल, ज्ञानेश्वरीत मिळेल. खोट्या साधू संतांच्या भांडवलात मिळणार नाही. अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. लावी वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोहळा. त्याला संत म्हणत नाही मायबाप हो. खरा संत जो असतो त्याच्या अंगी दया, क्षमा, शांती हे गुण असतात. विठ्ठल विठ्ठल. मग प्रयत्नवाद किती करायचा? प्रयत्नवाद संतांची शिकवण विसरायची नाही. आपलं थोडस उशिरा सुरू झालं होतं कीर्तन, थोडस उशिरा संपते, 10-15 मिनिटाचा वेळ, काही काळजी नका करू. मग आम्ही काही गोष्टी खरंच संतांच्या सोडून दिलेल्या आहेत का? एक छानशी गोष्ट सांगतो आणि मग आपण समारोपाकडे घेऊया. एक गरीब स्त्री होती, रानात वनात कष्ट करत होती. आणि त्या स्त्रीला एक दिवशी घरात काहीतरी स्वयंपाक काहीतरी करत असताना, काम करत असताना आवाज ऐकला, माई भिक्षाम देही, माई भिक्षाम देही. त्या स्त्रीला वाटलं कोणतरी साधू संत आपल्या घरासमोर आलेले आहेत. मग त्या स्त्रीला असं वाटलं, एकटी राहत होती बिचारी, कामाला कष्ट करत होती, काहीतरी त्याला खायला द्यावं. ते संत घरात आले, संतांना म्हटले बसा. त्यांची यथोचित सत्कार केला.
संत बसायला लागले. अचानक तिच्या डोक्यात आलं, माझ्या घरात भाजी भाकरी आहे, परंतु माझ्या शेजारीनं खीर केलेली आहे. तिच्या घरात काहीतरी पाहुणे होते. खिरीचा वाडगा मागायला गेली, खीर आणली आणि त्या संतांसमोर ठेवली. संतांना भूक लागली होती, चेहरा पाणीने व्याकुळलेला होता. संतांनी आनंदाने खीर प्राशन केली आणि खीर प्राशन करता करता शेवटचा घोड घेता संतांनी त्या ठिकाणी आपले प्राण त्यागले. आता या स्त्रीला मोठा प्रश्न पडला. म्हटले मी आदराने या साधूंना घरी बोलवलं, झालं काय? आता आपल्याकडे असं जर काही झालं तर नेमकं काय होतं? 2-4 लोक 5 लोक गाव पुढारी असे जमा होतात. तसेच त्या ठिकाणी पण जमा झाले. 2 बायका बोलायला लागल्या. ती तशीच तिनेच काहीतरी खायला घातलं असेल, त्या साधू संतांना काहीतरी खायला घातलं असेल, त्याच्यामुळे त्यांचा जीव गेला. इकडे ही प्रक्रिया सुरू होती. साऱ्या संतांचं काय करायचं याच्यावर विचार विनिमय सुरू होता. आता याच्या पलीकडचं एक आपल्याला पाय लौकिक असणारं एक ब्रह्मांड आपल्याला माहिती आहे. आपला जीव गेला तर घ्यायला कोण येतं? यम, बरोबर? यम आला आणि या सर्व घटनांची नोंद ठेवणारा एक काल्पनिक कॅरेक्टर आहे. कोण ठेवतो मग? चित्रगुप्त. व्हेरी गुड. मग चित्रगुप्त यायला लागला, यम सांगायला लागला, या बाईच्या घरात जेवायला लागला आणि मेला. चित्रगुप्त म्हणतो तसं नाही, त्या बाईवर पाप ठेवू नको, पहिल्यांदा तू हे विचार कर नेमकं काय झालं. श्रवण करा नेमकं काय झालं असेल. मग यमाने मागोवा घेतला, तिकडून खीर आलेली होती. मग यम म्हटला नाही, या खीरीत तर काही नव्हतं, तिच्याकडचे पाहुणे जेवले. यमाने चांगला सखोल तपास केला, यासाठी चौकशी लावली. मग त्या चौकशी अंती असं कळालं की ज्या वेळेस ही महिला शेजारच्या महिलेकडे गेली आणि त्या खिरीची वाटी आणत होती, ती वाटी आणत असतानाच बरोबर आकाशातून एक घार उडत होते आणि त्या घारीच्या तोंडामध्ये साप होता. तो साप त्याच्या जीवाच्या आकांताने त्याला वाचवायचा प्रयत्न करता करता त्याच्यातून विष पडला आणि ते विष बरोबर वाटीत पडला आणि त्या वाटीतलं खीर त्या संतांनी प्राशन केला आणि ते संत मेले. अशी सर्व हकीकत झालेली होती. हे त्या स्त्रीला माहिती नाही, त्या स्त्रीला माहिती नाही, यमाला माहित पडलं. यमाने चित्रगुप्ताला तशी त्याची स्टोरी सांगितली. म्हटले यमाला प्रश्न पडला, आता पाप टाकायचं कोणाच्या डोक्यावर? म्हटले ते जिने खीर गाऊ घातली तिच्या डोक्यावर चित्रगुप्त आपण पाप टाकूया. चित्रगुप्त म्हटला नको नको, तिने तर चांगल्या भावनेने त्या संतांना बरोबर जेवायला दिलं, तिच्या नको. मग ते शेजारीच्या तिने खीर दिली. अरे म्हणजे तिने जेव्हा खीर दिली त्यात विष नव्हतं. म्हटले एक काम करू, त्या घारीच्या नावावर पाप टाकू, जिने त्या सापाला उचललं होतं. म्हणजे घारीचा धर्मच येतो, सापाला मारणं त्याला खाणं. मग म्हटले सापाने विष सोडलं होतं ना सापावर, अरे सापाचाही तो धर्म होता, त्याने स्वतःच्या संरक्षणार्थ ते विष फेकलं, ते विष योगायोगाने त्या वाटीत पडलं. मग यमाला प्रश्न पडला, हे पाप टाकायचं कोणाच्या नावावर? सुंदर उत्तर. चित्रगुप्त काय म्हटला, या 2 होत्या का? कोणत्या? तशीच ही तशीच आहे. मी काय आपल्याला काही घेणं नाही देणं नाही, बस एकच, ही कशी आहे ती तशी आहे. म्हणजे मागे विठ्ठल 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 म्हणून तुकोबाराय हे सर्व आपल्याला सोपं करून सांगतात, जगायचा अर्थ आपल्याला शिकवतात. आणि समाजात वावरत असताना आम्ही कोणी उंच आहे, कोणी मोठ्या जातीचा आहे, कोणी हलक्या जातीचा आहे, असा कोणताच भेद नाही मानायचा. याच्यासाठी तुकोबारायांनी अनेक प्रमाण दिले, परंतु आज देखील आपण ते धरतो. ज्यावेळेस पंढरीच्या वाटेत जातो त्यावेळेस आम्ही वारकरी असतो आणि ज्यावेळेस आम्ही त्या तिथून परत येतो पुन्हा मारवाड्यात जाईल, मागवाड्यात जाईल, मराठवाड्यात जाईल. अशा पद्धतीने आमची विभागणी केलेली आहे. जोपर्यंत जातीवाद धर्मवाद आमच्या देशातून नष्ट होत नाही तोपर्यंत जंतर मंतरवर आज जे चाललेलं आंदोलन आहे अशी आंदोलन अनेक वेळा होत राहतील. म्हणून तुकोबा असं म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम. भेदाभेद करणं हा भ्रम
आहे अमंगळ आहे. मग तेवढाच भेद का? नाही. स्त्री आणि पुरुष, स्त्रीला कमी लेखणं आणि पुरुषाने उच्च समजणं हा देखील भेदाभेद आहे, अभ्रम आहे, अमंगळ आहे. आपल्याकडे आता पेरणी सुरू आहे. पेरणी कोण करतं? पेरणीची पहिली मूळ कोण धरतं? जी घरातली स्त्री असेल ती धरते. कारण की ही संतांची परंपरा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे, गाथेमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात स्पष्ट असं म्हटलेलं आहे, जिच्या हातात आपण पहिल्यांदा पेरणीची मूठ देतो तिच्यामध्येच उगवण्याची क्षमता आहे आणि तीच नवीन बीजाला निर्माण करू शकते. हे आम्हाला संत शिकवतात. विठ्ठल विठ्ठल. शेवटी तो गोपाल आहे. संतांचे उपकार कसे आहेत ते माऊलीच्या समान कसे आहेत हे अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. Thank you.
म्हणजे आम्ही सोबत असतो. चांगल्या चांगल्याला म्हणणं मुश्किल आहे भैरवी, इतक्या गुणी परत येतात ठाण्यावर. त्यामुळे वत्त भेनुळेची चित्ती तैसे मंजरी ती सांभाळील काय द्यावी त्यासी वाघे राई देविता पायी जीव थोडा घार उठते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी. गाय जरी बाहेर असली तरी तिचं चित्त पूर्ण वासरांकडे असतं. आई जरी बाहेर गेली बाळाला घरी भूक लागते, आईच्या तिकडे दुधाला धारा फुटतात. तितका श्रेष्ठ हा भगवंत आहे. त्याचप्रमाणे संतांना या जगाच्या कल्याणासाठी सकल मानव जातीच्या कल्याणासाठी काम करावं असं वाटतं, म्हणून हे कळवळा येत असेल. म्हणून तुकोबाराय असं म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून आपण विचार घेतला पाहिजे आणि त्याच्याशिवाय समाधान नाही, त्याच्याशिवाय साध्य नाही. हे सांगताना तुकोबाराय असं म्हणतात की सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. सत्य काय असत्य काय आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून आपल्याला समजतं. फक्त 10,000 लोक जमतात म्हणून त्या ठिकाणी 1 लोटा जल असं होऊ शकतं. म्हणून मानिले नाही बहुमता, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. हा विचार एक जर आज तुम्ही घरी घेऊन जाऊ शकला, मी असं समजेल आमचा हा वारी विवेकाची कीर्तन सप्ताह यशस्वी झाला असं मी समजतो. आणि समारोपाकडे येतो. ज्ञानेश्वर माऊली ठिकाणी जी वेळी वाकडी कीर्तन सेवा तुमच्यासमोर मांडली, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंचं मला यांनी कीर्तनात या पवित्र अशा नामदेवांच्या गाडीवर उभं केलं. असे माझे गुरु उल्हासदादा. खरं तर वारकरी संप्रदाय गुरु शिष्य परंपरा माहीत नाही. मला संगीत शिकवलं असे आमचे आदरणीय विजय महाराज भोईकर. जे काही बरोबर होतं ते संतांचं होतं, गुरूंचं होतं, आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या या अल्पबुद्धीला समजलं नाही, उमगलं नाही, म्हणून पदरात घ्या. आणि या विवेकाच्या वारीला असाच उत्स्फूर्त प्रतिसाद अनेकांनी दिला. ज्ञात अज्ञानाचे सर्वांचे आभार मानतो. सर्वात सुरुवातीला या ठिकाणी हे जे प्रशस्त असं आपण मंदिर पाहत आहोत, या प्रशस्त मंदिराचे विश्वस्त आमचे मित्र त्यानंतर एबी पाटील सर आणि त्याबरोबर आमच्या मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आदरणीय सुधीरराव पाटील यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केलं, साथ सहयोग केली. त्यांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर श्री संत आदिशक्ती मुक्ताई मुलींची वारकरी संस्था, सप्तशृंगी महिला भजनी मंडळ, आता ज्यांचं नाव काढलं त्या माऊली भजनी मंडळ, जय बाबाजी चौक, जिल्हा ब्रिगेड मराठा सेवा संघ, या सर्वांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आयोजक कीर्तनकार या नात्याने सर्वांना नतमस्तक होतो, चरणी लीन होतो. एक आव्हान तुमच्या पुढे करू इच्छितो की गेल्या 3 दिवसापासून जे सुंदर श्रवण आपण करतात, हे गायन वादन जे पाहतात, एक संस्था छोटेखानी या ठिकाणी सुनीताताई महाराज जवळजवळ सर्वांनाच परिचित असतील. या ताईंनी आणि रवी महाराजांनी खूप मोठ्या कष्टानं ही संस्था उभी केली. मुलींना सांभाळणं किती अवघड असतं. आम्ही आश्रमशाळेत वसतिगृहाच्या ठिकाणी काम करतो, आमचे सहकारी गौरवबाबा आहेत. त्यांना सांभाळून त्यांचं शिक्षण, जे औपचारिक शिक्षण आहे ते पूर्ण करून वारकरी संप्रदायाचं शिक्षण यथोपचारा रीतीने द्यावं अशी त्यांनी मनीषा बाळगली. आणि त्याच्यासाठी अहोरात्र जे झटत आहेत, रात्री 12-12, 1-1 वाजता त्यांना बऱ्याच वेळा असे रवी महाराज, सुनीताताई यांच्या देखील चरणी लीन होतो. खरं तर यांनी मागे आमची चर्चा झाली, रवी महाराज
मला म्हणाले की आपलं जे हिरापूर रोडचं खडके आहे त्या ठिकाणी त्यांनी एक प्रशस्त जागा घेतली आणि या जागेवर बांधकाम करावं आणि अशा आज 60 मुले आहेत, या 60च्या 600 मुली व्हाव्या असा त्यांचा मानस आहे. वारकरी संप्रदायाचा हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा असा विचार घेऊन रवी महाराज आणि सुनीताताई आमच्या भगिनी ज्या काम करीत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पहा, हे अभ्यास आणखी येतं. संतांचे विचार असू नका तुम्ही, करायचं मला पण असवायला म्हणून मी बोलून घेतो, वर्गात पण असंच करू. मग रवी महाराजांचा मानस जो होता की अशाच तळागाळापर्यंत खेड्यातल्या मुलींपर्यंत आपला या संप्रदायाची विचारधारा पोहोचावी आणि जास्तीत जास्त आपण या संप्रदायात या मुलींना तयार करू शकलो, माझं महत् भाग्य समजेल. त्या ठिकाणी इमारतीचं काम मोठं करायचं आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, आपण समाजकार्य सर्वच जण आपण आपलं चाळीसगाव खूप अग्रेसर आहे. रवी महाराजांच्या मुलींकडे एक देणगी पुस्तिका आहे. ज्यांना शक्य असेल, ज्यांना जेवढं शक्य असेल या वसतिगृहासाठी या बांधकामासाठी आपण मदत करावी. जरी आज नाही आले असतील, उद्याचा परवाचा दिवस आपला बाकी आहे, त्यांच्याकडून या मुली कोणाकडे हा पकवास ही ऑलराऊंडर आहे, तिच्याकडेच पुस्तक आहे. तुम्ही देणगी स्वरूपात घेऊ शकता. ही आपल्या सर्वांच्या चरणी नम्र विनंती करतो आणि थांबतो. बोलिले पुरे Thank you.